लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मखमलाबाद आणि मानकर नगर परिसरात आज भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी जोरदार प्रचार केलाय। मानकर पेट्रोल पंप, मानकर परिसर, इंद्रप्रस्थ कॉलनी आणि इरिगेशन कॉलनीमध्ये उमेदवार मनीष सुनील बागुल, चित्रा जगन्नाथ तांदळे, वाळू विश्वनाथ काकड आणि रोहिणी बापूशेठ पिंगळे यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधलाय। प्रचारादरम्यान उमेदवारांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे। मंत्री झिरवाळ यांनी चारही उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छाही दिल्यात। प्रभागातील जनतेला विकास हवा आहे आणि भाजपच तो करू शकतो, त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मनीष सुनील बागुल यांनी व्यक्त केलाय। सुनील बागुल, आपण जर बघितलं असाल तर महानगरपालिकेच्या रणधुमाळीत 15 तारखेला मतदान आहे। तर मी सर्वांना सांगू इच्छितो की 15 तारखेला आपण जास्तीत जास्त घराबाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क वाजवा। आता जर बघितलं असाल तर आम्ही मानकर मुळा परिसर आणि रॅलीचं आयोजन केलं होतं। जर इथं बघितलं तर बरेचसे कामं झाले तर काहीसे बाकी, तर निश्चितपणे येत्या काही महिन्यात आपण ते मार्गी लावण्याचा प्रयत्न पुरेपूर करू आणि जे काही समस्या प्रभागातली जे काही पेंडिंग समस्या आहे त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करू। नागरिकांनीही भाजपच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास दाखवत पाठिंबा जाहीर केला आहे। त्यांनी भाजपचा विजय निश्चित असल्याचे सांगितले। चित्रा तांदळे, मनीष बागुल, वाळू पैलवान काकडे, रोहिणी बापूशेठ पिंगळे यांनी विकासाचे कामं भरपूर करणारे, रस्त्यांचे पण कामं BJPने भरपूर केलेले, यांना भरघोस मताने विजयी करा। या प्रचार मोहिमेमुळे संपूर्ण परिसर भाजपमय झाला असून निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे। यावेळी तुषार भुजंगे, दर्शन चांगले, रोहित पवार, भूषण वराडे यांच्यासह भाजपचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। रोहित वाघ, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।